नवी मुंबईमध्ये महापालिकेची निवडणूक होणार आहे आणि त्यावरूनच एकीकडे गणेश नाईक, दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध सुरू आहे. याचं कारण आहे नवी मुंबईची निवडणूक. ज्या पक्षामध्ये गणेश नाईक जातात, तिथे नवी मुंबईची सत्ता येते हे समीकरण सुरुवातीपासून आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये नवी मुंबई महापालिकेच्या संदर्भात बैठक झाली, पण या बैठकीमध्ये या दोघांचं काही फॉर्म्युला ठरला नाही. आणि त्यानंतर दोघेही स्वतंत्रपणे निवडणुकीच्या मैदानात उतरले. नवी मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांनी वक्तव्य केलं, की नगर विकास खातं माझ्याकडे आहे. नवी मुंबईच्या विकासाला पैसे कमी पडू देणार नाही. नवी मुंबईला स्वतःचे मालक समजतात, त्यांना पायउतार करा. कोणाचीही गुंडगिरी खपवून घेऊ नका. नवी मुंबईमध्ये अंतर्गत रस्ते खराब झालेले आहे. बाह्य रस्ते व्यवस्थित आहे. असं म्हणत गणेश नाईक यांच्यावर एकनाथ शिंदे यांनी टीका केली आहे. या टीकेवर गणेश नाईक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. काही जण बोलतात, की मुंबई ही वरून दिसायला सुंदर आहे, पण या विभागाचं खातं 5 वर्षापासून तुमच्याकडेच आहे. मग असं वक्तव्य का करता? राज्यात उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे भाजपसोबत सत्तेत असले तरी नवी मुंबईत मात्र भाजप आणि शिंदे सेना आमने-सामने असल्याचं स्पष्ट दिसतंय. महापालिका निवडणूक जवळ येताच महायुतीतील अंतर्गत संघर्ष उघड्यावर आला आहे. एकनाथ शिंदे हे फक्त शिवसेनेचे नेते नाही, ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. संपूर्ण राज्यातील प्रशासकीय यंत्रणा, महत्त्वाचे निर्णय आणि सत्तेचं वजन त्यांच्या हातात आहे. अशा नेत्यांनी नवी मुंबईत येऊन थेट भ्रष्टाचाराचे आरोप करणं हा साधा प्रकार नाही. याचा अर्थ असा, की शिंदे गटाला नवी मुंबईत स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करायचं आहे. नवी मुंबई म्हणजे हजारो कोटीचे प्रकल्प, सिडको, विमानतळ, मेट्रो, भूखंड आणि प्रचंड आर्थिक उलाढाल आणि म्हणूनच नवी मुंबई महापालिका ही राजकीय सोन्याची खाण आहे. इथे ज्याचा ताबा त्याचा उद्याची राजकारणावर प्रभाव. 14 गावाच्या महापालिकेत समावेश आहे. हा थेट निर्णय गणेश नाईकांच्या मतदारसंघाशी संबंधित आहे. नाईकांचा आरोप स्पष्ट आहे. मी 3 वेळा पालकमंत्री असताना मला विश्वासात घेतलं नाही. ते पुढे म्हणतात, माझ्या मतदारसंघात निर्णय घेताना मला डावलण्यात आलं. याचा अर्थ स्पष्ट आहे. शिंदे गट भाजपला साईडलाईन करण्याचा प्रयत्न करतोय. असा आरोप अप्रत्यक्षपणे नाईक करत आहे. एकनाथ शिंदे यांनी सभेतून नवी मुंबई महापालिकेवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. हे आरोप केवळ विरोधकांवर नाहीत, तर भाजपच्या प्रभावाखाली असलेल्या व्यवस्थेवर आहेत. यामुळे गणेश नाईक चवताळलेले आहेत. नाईकांनी थेट इशारा दिला आहे, मी हुकुमशाही असतो तर जनता मला 25 वर्ष निवडून दिलं असतं का? उन्माद कराल तर मोडण्याची ताकद माझ्याकडे आहे आणि सगळ्यात खळबळजनक वक्तव्य टांगापलटी होईल आणि घोडे फरार होतील. ही भाषा सत्तेतील भागीदाराला दिलेला थेट राजकीय इशारा आहे. या वक्तव्याचा रोख थेट एकनाथ शिंदेकडे आहे का? की नवी मुंबईत शिंदे गटाचे नेतृत्व करणाऱ्या खासदार नरेंद्र म्हस्केकडे आहे? कारण नवी मुंबईत प्रत्यक्ष मैदानात शिंदे गटाचं काम मस्केच पाहत आहेत. म्हणजे संघर्ष वरचा नाही, तर तो थेट स्थानिक सत्ता केंद्राचा आहे. गणेश नाईकांनी आता राजकीय भाषणांच्या पुढे जात कायदेशीर पातळीवर हल्ला चढवला आहे. राज्यात भाजप आणि शिंदे सेना युतीत आहे. पण नवी मुंबईत ते प्रतिस्पर्धी झालेत. भाजपला भीती आहे. शिंदेचं वर्चस्व वाढलं तर नवी मुंबईची भाजपच्या हातातून जाऊ शकते. आणि शिंदे गटाला वाटतं, की आता ताकद आपल्या हातात आहे, तर मागे हटायचं कारण नाही. एकंदरीत नवी मुंबईत सुरू असलेल्या हा संघर्ष महायुतीसाठी धोक्याची घंटा आहे का? हा वाद मिटला नाही तर महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदे सेना समोरासमोर उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. नवी मुंबईत आज जी ठिणगी पडली आहे, ती उद्या संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय आग लागू शकते. तर या संपूर्ण राजकीय घडामोडीबद्दल आणि एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेबद्दल तुमचं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.